महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे। मागच्या 2 दिवसापासून तुम्ही तलाठी भरतीच्या संदर्भात अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितली असेल। याच्यामध्ये जागा किती असणार आहेत, त्याच पद्धतीने भरती प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे याच्याबाबत माहिती विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये महसूल मंत्र्याने दिलेली आहे। त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला अपडेट सांगणार आहे। त्याच पद्धतीने दुसरा महत्त्वाचा मुद्दा, अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतोय की तलाठीची भरती एमपीएससी मार्फत घेतली जाईल का टीसीएस च्या माध्यमातून घेतली जाईल। त्याच पद्धतीने अभ्यासक्रमाचं नियोजन प्लॅनिंग कशा पद्धतीने तुमचं असलं पाहिजे याच्याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर अजून तुम्ही जर तलाठी पदावर रुजू झालात तर तुमचे प्रमोशन कशा पद्धतीने होतं, खात्यांतर्गत परीक्षा असते का, तुमचं वेतन कसं असतं, तुमचं काम कोणत्या पद्धतीचे असतं, तुम्हाला ट्रेनिंग कशा पद्धतीची दिली जाते, या सर्व गोष्टीबद्दल एकाच व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। म्हणजे वेतन, त्याच पद्धतीने अभ्यासक्रम, अभ्यासाचं नियोजन, परीक्षा नेमका कोण घेणार, या सर्व गोष्टी जर पाहायच्या असतील, तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहा, आता जे अपडेट आलेली आहे तलाठी भरतीच्या संदर्भामध्ये, या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, हा राज्य विधिमंडळाचा डॉक्युमेंट मधला हा एक कागद आहे, त्याची माहिती तुम्हाला सांगत आहे। काशीनाथ दाते यांनी प्रश्न विचारलेला आहे, हे पारनेरचे आमदार आहेत, त्यांनी महसूल मंत्र्याला उद्देशून लेखी स्वरूपात प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर लेखी स्वरूपामध्ये आलेले। त्यांच्या म्हणण्यानुसार महसूल विभागामध्ये एकूण 3000 पदं रिक्त आहेत। किती? 3000 पदं रिक्त आहेत। आणि त्या 3000 पदामध्ये सुद्धा सर्वात जास्त पदं म्हणजे जवळपास 2471 पदं हे तलाठी पदाचे रिक्त आहेत, अशा प्रकारची माहिती आहे। मग ही पदं नेमके कधी भरले जाणार आहेत? कारण की जे तलाठीचं ऑफिस असतं त्याला आपण सजा असं सुद्धा म्हणतो, ह्या शेजारच्या सजाचाच तलाठी दुसऱ्या सजाचं म्हणजे ऑफिसचं काम बघत आहे। म्हणजे एकच तलाठी, अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे राज्यामध्ये की 2-2 तहसील कार्यालयाचं काम, तलाठी ऑफिस, तलाठी कार्यालयाचं काम हा पाहत आहे। आणि कुठंतरी जागा रिक्त आहेत, त्या भरणं आवश्यक आहे। यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे महसूल मंत्री यांनी जे उत्तर दिलंय याच्यानुसार 2 गोष्टी आपल्याला समजतात की सरळ सेवेच्या माध्यमातून किती पदं भरली जाणार आहेत। जरी पदं 2471 रिक्त असली तरी सरळ सेवेच्या माध्यमातून एकूण 1700 पदं भरायसाठी वित्त विभागाने परवानगी दिलेली आहे। म्हणजे याचा आकृतीबंध गेलेला आहे। जे 150 दिवसाचं नियोजन आहे याच्यामध्ये नवीन आकृतीबंध तयार करत आहेत, पण हे नवीन आकृतीबंधामध्ये नाही, हे जुनीच वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे। याचा अर्थ काय होतो की या 1700 पदाला ऑलरेडी मान्यता मिळालेली आहे। उलट 2 ऑक्टोबर पर्यंत पुन्हा नव्याने जर काही रिक्त पद झाले तर या 1700 मध्ये सुद्धा आणखी भर पडू शकते, अशा प्रकारची काय आहे ही सूचना आहे, याच्यामध्ये सांगितलेलं आहे। म्हणजेच काय रे, 1700 पद भरणार आहेत आणि कारवाई सुरू आहे, वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे। याचाच अर्थ काय, ही भरती लवकरात लवकर हिचं आयोजन केलं जाणार आहे। हे 2 मुद्दे समजतात आपल्याला। मग ही परीक्षा एमपीएससी घेईल का टीसीएस ते तुम्हाला स्पष्ट करतो। याच्यावरून या कागदपत्रावरून आपल्याला ती गोष्ट लक्षात येते, पुढे आपण ती पाहणारच आहोत। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा बघा, जर तुम्ही तलाठी परीक्षेची तयारी करत असाल, कारण महाराष्ट्रामध्ये तलाठी हे पद अनेक सरळ सेवा, एमपीएससी सगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं सर्वात आवडतं पद आहे। आणि याची अनेक विद्यार्थी महाराष्ट्रभर तयारी करत असतात। जागाही जास्त आहेत, मागच्या वेळेस एवढ्या जरी जागा नसल्या तरी या भरपूर जागा आहेत, कारण की मागच्या बऱ्याच 1-1.5 वर्षामध्ये सरळ सेवेतून वेगवेगळे पद भरले गेलेले आहेत। त्यामुळे अभ्यास करणारे अनेक पोरं आता सरकारी नोकरीवर रुजू झालेले आहेत। त्याच्यामुळे आता जागा जरी मागच्या वेळेसपेक्षा कमी असल्या तरी सुद्धा चान्स मात्र मागच्या वर्षी एवढाच आहे। त्यामुळे अभ्यासाला तुम्ही आतापासून लागले तर तुमचा 100% त्याच्यामध्ये फायदा होणार आहे। साधारणतः आपली महाराष्ट्र अकॅडमी या युट्यूब चॅनलवर, ऍपवर, प्ले स्टोअरवर ऍपवर बॅच उपलब्ध आहे। या बॅच मध्ये तुम्हाला जे विषय आहेत, मराठी आहे, इंग्रजी व्याकरण आहे, गणित बुद्धिमत्ता आहे आणि सामान्य ज्ञान आहे, असे सर्व विषय तुम्हाला त्या ठिकाणी शिकवले जाणार आहेत। त्याचं मार्गदर्शन केलं जाणार आहे। तलाठीच्या पॅटर्नला अनुसरून ही बॅच सध्या ऑफर मध्ये 500 रुपयाला फक्त तुम्हाला उपलब्ध आहे। त्यामुळे या बॅचचा तुम्ही नक्की लाभ घ्या। महाराष्ट्र अकॅडमी आपलं प्ले स्टोअर ऍप आहे, ते ऍप तुम्ही डाउनलोड करा। त्याच पद्धतीने त्या ऍपवर मोफत कंटेंट सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देत असतो। त्याच्यामध्ये झालेल्या वेगवेगळ्या टीसीएस, आयबीपीएस, एमपीएससी, पोलीस भरती, सरळ सेवेच्या प्रश्नपत्रिका, त्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, व्हिडिओ विश्लेषण, अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर मोफत कंटेंट तिथे उपलब्ध असतो। तो कंटेंटचा सुद्धा तुम्ही फायदा करून घ्या। तुम्हाला ऍप डाउनलोड करायचे महाराष्ट्र अकॅडमी, ठीक आहे। ही बॅच जर ज्यांना आवश्यक आहे, जे गरजेचे आहेत, त्यांनी नक्की बॅच जॉईन करू शकता। या ठिकाणी काय अडचण असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलेला आहे, त्या ठिकाणी संपर्क सुद्धा तुम्ही करू शकता, ठीक आहे। पुढे जाऊया आता आपण। बघा आता पात्रता काय असते,
तलाठीच्या पात्रता साध्या सरळ आहेत, याच्यामध्ये खूप गुंतागुंत अशी काही नाहीये. त्यामुळे भरपूर विद्यार्थी या परीक्षेला पात्र होऊ शकतात. सर्वात महत्वाचं म्हणजे मान्यता प्राप्त महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यापीठाची, देशातीलच कोणत्याही विद्यापीठाची तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे. आणि मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे काय असतं, अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न असतो, माझं शिक्षण बाहेर राज्यामध्ये झालेले पण तुझी जर 10वी महाराष्ट्रामध्ये झालेली असेल तरी तुला मराठी भाषेचं ज्ञान आहे, तू सुद्धा फॉर्म भरू शकतो. हे महत्वाचं लक्षात ठेवा. कोणत्याही शाखेची पदवी ही महत्वाची पात्रता आहे. त्यानंतर MSCIT कंपल्सरी आहे का, तर MSCIT कंपल्सरी आहे. पण MSCIT आणि समकक्ष म्हणजे CCC असतं किंवा इंजिनिअरिंग टायपिंग ज्यांची झाली त्यांना सुद्धा MSCIT ची आवश्यकता नाहीये. इंजिनिअरिंग झालेला नाही MSCIT ची आवश्यकता नाही. CCC चालतं किंवा 10वीला ICT कोर्स असला तरी चालतं. जरी तुमच्याकडे याच्यापैकी काहीच नसेल तरी सुद्धा तुम्हाला MSCIT 2 वर्षाच्या आतमध्ये सुद्धा नंतर देता येतं. प्रमाणपत्र कंपल्सरी आहे पण लगेच अगोदरच पाहिजे असं काही नाही. त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन घेऊ नका. जरी तुमच्याकडे ते सर्टिफिकेट नसेल तरी सुद्धा. वयाची पात्रता काय आहे बघा. वयाची महत्वाची पात्रता आहे ओपन खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 एवढी वयाची पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे. 18 ते 38. आणि जेही कॅटेगरीतले आहेत मग OBC असेल, SC असेल, ST असेल, EWS असेल, SCBC असेल, SBC असेल, NT असेल, सर्वांना 43 वर्षापर्यंत पात्रता आहे. आणि जर तुम्ही अंशकालीन असताल, प्रकल्पग्रस्त असताल, अपंग असताल, अनाथ असताल तर 45 वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही तलाठीची परीक्षा देऊ शकता. म्हणजे वयोमर्यादा खूप मोठी, याच्याबाबत कुणालाही काही अडचण नसेल असं मला निश्चित वाटतंय. कारण खूप जास्त वयोमर्यादा कॅटेगरीत जवळपास सगळेच आता कॅटेगरीमध्ये आलेले आहेत. 43 वर्षापर्यंत आहे. जरी खुल्या प्रवर्गात असले तरी 38 वर्षापर्यंत तुम्हाला तलाठीची परीक्षा देता येते. लक्षात ठेवा. अशा पद्धतीने ह्या पात्रतेत कोणत्याही शाखेची पदवी लागते. MSCIT लगेच नसली तरी सुद्धा चालते. त्याच्यामध्ये काहीही अडथळा येऊ शकत नाही. पुढे जाऊया आता आपण. पुढे बघा आता परीक्षा पद्धती कशा पद्धतीने असते. साधारणतः ढोबळमानाने कधी, आता इकडे लक्षात, अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की बाबा मग MPSC घेते, TCS घेते, महापोर्टल घेते, त्याच्या अगोदर जिल्हा निवड समिती, मग प्रत्येक वेळेस किती कोणीही परीक्षा घेऊ द्या तलाठीच्या अभ्यासक्रमामध्ये कधीही बदल झालेला नाहीये. भविष्यामध्ये सुद्धा मला वाटतं की MPSC कडे जरी जेव्हा जाईल ही ऍड जाणार नाही, पण भविष्यामध्ये जेव्हा जाईल तेव्हा सुद्धा हा सिलेबस सेमच राहणार आहे. अनेक विद्यार्थी नाही त्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवतात. आता मग MPSC घेईल का TCS घेईल, कोणीही घेतलं तरी जे विषय आपल्याला करणं आवश्यक आहे ते विषय करावेच लागणार आहेत. GK करावं लागणार आहे, मराठी करावं लागणार आहे, गणित बुद्धिमत्ता करावं लागणार आहे, इंग्रजी व्याकरण करावं लागणार आहे. याला पर्याय नाही. उलट याच्यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा ऍड होऊ शकतं पण याच्यातून काही मायनस होऊ शकत नाही. त्यामुळे जे विद्यार्थी तयारी करतात त्यांनी कोण परीक्षा घेईल हे सगळं डोक्यातून बाजूला काढा. सध्या तुम्ही अभ्यासावर फोकस करा आणि तुमच्या कोर संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याच्याशी अजिबात डोकं लावायचं नाही. हे स्ट्रक्चर राहील, कुणीही परीक्षा घेऊ द्या, स्ट्रक्चर मध्ये बदल होणार नाही. 4 विषय आहेत, मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, GK. प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न आहेत. म्हणजे एकूण 100 प्रश्न आहेत. 2 मार्काला 1 प्रश्न आहे. निगेटिव्ह मार्किंग TCS घेतली परीक्षा तेव्हा निगेटिव्ह मार्किंग नव्हती, लक्षात. आणि 200 मार्क आहेत म्हणजे 100 प्रश्न, 200 गुण, 2 तास वेळ एवढा तुम्हाला याच्यासाठी दिला जातो. म्हणजे वेळ सुद्धा भरपूर असतो. आणि आणखी एक महत्वाचं आहे, काय होतं कधी कधी जे आरक्षित असतात, समजा कधी कधी अंशकालीन जागा असतात, अपंगासाठी असतात, अनाथांसाठी असतात, त्यावेळेस मेरिट हाच फक्त मुद्दा नसतो. तुम्हाला एकूण परीक्षेमध्ये किमान 45% जास्त मार्क पडले पाहिजेत. जरी तुम्ही एक जागा आहे, कोणते समजा अपंगासाठी एखाद्या ठिकाणी 1 जागा उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला 45 पेक्षा कमी मार्क पडलेत, एकही जणाला 45% जास्त मार्क नाहीत, 45% म्हणजे 200 पैकी 90 गुण, एकालाही नाही तर ती जागा डायरेक्ट रिक्त ठेवतात. म्हणजे एवढाही येडा घ्यायचा नाहीये की त्याला 45 पेक्षा कमी मार्क पडू शकतात, म्हणजे टक्के 90 पेक्षा कमी मार्क. अशा पद्धतीने म्हणजे ही सुद्धा मर्यादा आहे. किमान गुणाची मर्यादा सुद्धा घातलेली. तुम्ही मेरिटमध्ये जरी बसत असाल आणि तुम्हाला जर मेरिटच जर 90 पर्यंत फक्त लागत असेल तरी तुम्हाला घेतलं जात नाही, डायरेक्ट ती जागा रिक्त ठेवली जाते. हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा लक्षात ठेवा. अशा पद्धतीने परीक्षेचं स्ट्रक्चर हे तलाठीचं असतं. त्याच्यानंतर पुढे बघा वेतन. आता बघा महसूल व वन विभाग, राज्याचे जे वेगवेगळे विभाग असतात त्यात महसूल आणि वन विभागाच्या अंतर्गत हे तलाठी हे पद येतं. याचं नाव आता बदललेलं आहे, याचं नाव केलेलं आहे आता ग्राम महसूल अधिकारी. हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल. आपण पहिल्या पेजमध्ये सुद्धा ते पाहिलं, आपण ग्राम महसूल अधिकारी असं म्हटलं जातं. वेगवेगळे नावं बदललेले आहेत पण रूढी परंपरेने पडलेले नाव आहे ते विसरायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे तेच नाव आपण पुन्हा पुन्हा उच्चारत असतो. पण नाव मात्र लक्षात ठेवा, ग्राम महसूल अधिकारी असं नाव दिलेलं आहे.
जसे की ग्रामसेवकाचं ग्रामपंचायत अधिकारी असं नाव दिलंय, तसं तलाठीचं ग्राम महसूल अधिकारी अशा पद्धतीने नाव केलेलं आहे. महसूल वन विभागाचं गट क चं हे पद आहे आणि 7व्या वेतन आयोगानुसार 25,500 ते 81,100 H7 एवढा स्केल आहे, म्हणजे एवढा पगार आहे. आता 25,500 जरी दिसत असलं तुम्हाला, तर सुरुवातीचाच पगार 40,000पेक्षाही जास्त असतो, कारण वेगवेगळे भत्ते सुविधा वगैरे धरून 40 पेक्षा जास्त पगार तुम्हाला पडतो स्टार्टिंगच. तो डायरेक्ट मग 1 लाखाच्या पुढे जाऊ शकतो, पण ते प्रमोशनही होतं नंतर. त्याच्यामुळे पगार हा चांगला असतो. हे 7व्या वेतन आयोगानुसार आहे, H7 एवढं स्केल आहे याचं. पण आता 8वा वेतन आयोग लागू होईल त्यावेळेस याच्या पगारामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होईल. साधारणतः 55-60 हजार रुपये पगार हा साधारणतः सुरुवातीलाच तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. पद चांगलं आहे. कामाचा व्याप सुद्धा पहिल्यासारखा राहिला नाहीये, कारण बरेचसे काम आता ऑफलाईन होते ते ऑनलाईन झालेले आहेत. त्यामुळे पद खूप चांगलं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळेच अनेक विद्यार्थी हे तयारी करताना फोकस करतात. MPSC सुद्धा विद्यार्थी पुढे अभ्यास करायचा आहे, पण काहीतरी नोकरी हातामध्ये पाहिजे म्हणून तलाठीकडे एक पर्याय म्हणून पाहतात. त्याच्यामुळे पद खूप चांगलं आहे, पण अभ्यास सुद्धा मेहनत सुद्धा तेवढी जास्त तुम्हाला करावी लागणार आहे, हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा. वेतनानंतर बघा, तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं, ट्रेनिंग. हे बेसिक गोष्टी असतात. आणि तुम्ही एखादा फॉर्म भरताय किंवा एखाद्या नोकरीसाठी तुम्ही अभ्यासाची तयारी करताय, मेहनत करताय, तर त्याच्याबद्दल पार्श्वभूमी सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जसं की तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी या पदासाठी एकूण 3 महिन्याचं प्रशिक्षण असतं, 3 महिन्याचं ट्रेनिंग असतं. त्यात 2 ह्याच्यामध्ये विभाजित केलं जातं. पहिले 2 महिने महसूल प्रबोधिनी जे असतात. आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महसूल विभागामध्ये एक महसूल प्रबोधिनी आहे. जसे पुणे विभागासाठी यशदा आहे बघा, छत्रपती संभाजीनगर विभाग आहे त्या ठिकाणी मराठवाडा महसूल प्रबोधिनी नावाने आहे. लक्षात. अमरावतीमध्ये पंजाबराव देशमुख महसूल प्रबोधिनी आहे, नागपूरमध्ये महसूल प्रबोधिनी आहे. अशा 6 महसूल प्रबोधिनी आहेत. या ठिकाणी प्रत्येक तलाट्याला निवासी 2 महिन्याचं प्रशिक्षण दिलं जातं. निवड झाल्यानंतर निवासी म्हणजे तिथंच राहून सर्व तिथंच अशा पद्धतीने 2 महिन्याचं प्रशिक्षण असतं. आणि नंतर 1 महिना जो असतो तो एखादा सिनियर तलाठी असतो, त्याच्या अंतर्गत तुम्हाला त्याला मदत म्हणून काम करावं लागतं, जेणेकरून ग्राउंड लेवलवर एखादा तलाठी कशा पद्धतीने काम करतो हे लक्षात येतं. म्हणजे एखाद्या सिनियर तलाट्याचा सहाय्यक म्हणून तुम्हाला तिथं 1 महिना ट्रेनिंग करावे लागते. असं एकूण प्रशिक्षण कालावधी किती असतो? दोन्ही मिळून 3 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी या ठिकाणी तलाठी पदासाठी असतो. लक्षात ठेवा. 2 महिने महसूल प्रबोधिनीमध्ये आणि 1 महिना एखाद्या तलाठीच्या अंतर्गत सहाय्यक म्हणून तुम्हाला काम करावं लागतं. याच्यानंतर पुढे बघा, आता बढती आणि खात्यांतर्गत परीक्षा. प्रमोशन कशा पद्धतीने आहे किंवा डिपार्टमेंटल याला परीक्षा आहे का? दोन्ही गोष्टी आहेत. प्रमोशन तर असतंच, पण डिपार्टमेंटल सुद्धा परीक्षा असते. साधारणतः तुम्ही तलाठी पदावर रुजू झाल्यानंतर 5 वर्षानंतर तुम्ही डिपार्टमेंटल परीक्षा देऊ शकता. त्याची जाहिरात वगैरे आली तर. असं काही नाही की 5 वर्ष झालं की लगेच परीक्षा द्यायची. त्याची जाहिरात पदरिक्त आहेत का त्याच्यानुसार ते केलं जातं. अशा पद्धतीने दिली जात असते 5 वर्षानंतर. खात्यांतर्गत परीक्षा 5 वर्षानंतर असते. आणि बढती जी असते तुम्हाला कशासाठी? मंडल अधिकारी नावाचं एक पद असतं. ते मंडल अधिकारी पद जे असतं ना, ते 10-12 गावं, लक्षात, 10-12 गावं मिळून त्या गावासाठी मिळून एक मंडल अधिकारी असतो आणि त्या 10-12 तलाट्यावर त्याचं कंट्रोल असतं. याच्यासाठी ही खात्यांतर्गत परीक्षा असते. आणि प्रमोशन साधारणतः 5 वर्षापेक्षा जास्त आणि 10 वर्षापर्यंत, म्हणजे साधारणतः 10 वर्षानंतर तुमचं ढोबळमानाने प्रमोशन ही होत असतं. लक्षात ठेवा. प्रमोशन कशा पद्धतीने आहे बघा. तलाठीचं प्रमोशन हे मंडल अधिकारी म्हणून होतं. मंडल अधिकारीचं प्रमोशन नंतर नायब तहसीलदार म्हणून होतं. नायब तहसीलदारचं प्रमोशन तहसीलदार म्हणून होतं आणि तहसीलदारचं उपजिल्हाधिकारी म्हणून प्रमोशन होतं. जर तुमचं व्यवस्थित काम झालं, तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रमोशन मिळत गेले, तर तुम्ही डेप्युटी कलेक्टर, इथंच बघा हे नायब तहसीलदार हेच राज्यसेवेतून भरलं जाणारं पद आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार, उपजिल्हाधिकारी हे राज्यसेवेतून भरले जाणारे पद आहेत. उपजिल्हाधिकारी तर राज्यसेवेतलं सगळ्यात वरिष्ठ दर्जाचं पद आहे. मग ही सर्व पदं अशा पद्धतीने भरली जातात. लक्षात येतंय. असं 10-10 वर्षाच्या प्रमोशननी उपजिल्हा सगळेच जण इथपर्यंत पोहोचत नाहीत, पण ढोबळमानाने इथपर्यंत प्रमोशन हे तुमचं होत असतं. लक्षात ठेवा. तलाठीवरून मंडल अधिकारी नायब तहसीलदार, तिथून तहसीलदार, नंतर उपजिल्हाधिकारी, डेप्युटी कलेक्टर पर्यंत. जुन्या काही काळामध्ये कलेक्टर पर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत. आता ती गोष्ट शक्य नाहीये प्रमोशननी. जिल्हाधिकारी सुद्धा झालेले आहेत तलाठी एक. आता ती गोष्ट शक्य नाहीये. तहसीलदार पर्यंत पोहोचलं तरी सुद्धा ते भरपूर मोठ्या प्रमाणावर होतं. त्यानंतर बघा, आता सगळ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे, TCS परीक्षा घेणार का MPSC घेणार? आता बघा, तुम्ही जर मी पहिल्यांदा जे दाखवलेलं पत्र होतं, या पत्रकावरून तुम्हाला काय लक्षात येतं रे पोरांनो, की वित्त विभागाने 1700 पदांना मान्यता दिलेली आहे आणि त्याची भरती प्रक्रिया सुरू आहे.
म्हणजे भरतीची प्रक्रिया करायची, कार्यालयीन कामकाज सुरू आहे, जाहिरात लगेच येणं अपेक्षित आहे. मग एमपीएससी कडे कधी जाणार आहेत परीक्षा? 1 जानेवारी 2026 नंतर, म्हणजे अजून 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ आहे. मग प्रक्रिया जर सुरू असेल तर एवढ्या वेळानंतर परीक्षा होईल का रे? नाही, प्रक्रिया सुरू आहे. आता बघा 2 ऑक्टोबर पर्यंत जे आकृतीबंध वगैरे मांडायचे आहेत त्याच्यातल्या बऱ्याचशा एक्झाम एमपीएससी कडे जाऊ शकतात. आणि ज्यांचे आकृतीबंध तयार नाहीत, वित्त विभागाने मान्यता दिलेली नाही, अशा ज्या जागा आहेत ते जाऊ शकतात एमपीएससी कडे. अनेक जाऊ शकतात, सगळेच म्हणत नाही पण अनेक जाऊ शकतात. पण ज्याला वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे, ज्याचा आकृतीबंध तयार आहे, जसं की वन विभाग आहे, आकृतीबंध तयार आहे, वित्त विभागाची मान्यता आहे, बरोबर आहे का? तलाठी आहे, त्याला वित्त विभागाची मान्यता आहे, आकृतीबंध तयार आहे. याचा अर्थ काय रे? म्हणजे हे लगेचच्या लगेच एमपीएससी कडे जाण्याची काही शक्यता नाहीये. एक जाहिरात शेवटची, जरी एमपीएससी कडे जाणार असलं तरी शेवटची जाहिरात ही ढोबळ मानाने टीसीएस कडूनच होईल, हे लक्षात ठेवा. आणि सध्या त्याच दृष्टीने अभ्यास करा. उगाच भंपक बाजूवर कोणत्याही विश्वास ठेवायचा नाही. टीसीएस पॅटर्न नुसारच अभ्यास करा. तुमच्याकडे मग अभ्यासाचं नियोजन काय आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीसीएसनी मागच्या वेळेस घेतलेल्या रिस्पॉन्स शीट तुमच्याकडे उपलब्ध आहेत. कशा पद्धतीने प्रश्न विचारले जात होते त्याचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने संदर्भ ग्रंथ कोणते वाचा, त्याच्याबद्दल काही नाही, पण 4ही विषय परफेक्ट करा. अजून एक असतं बघा, अनेक शिक्षकांचं असं म्हणणं असतं की तुम्ही जर सरळ सेवेची तयारी करत असाल तर 4 जे विषय त्याच्यापैकी 3 तुमचे परफेक्टच पाहिजेत. पोरांनो, 3 परफेक्ट असण्याची गरज नाही, तुम्हाला 4ही विषय परफेक्टच पाहिजेत. का सांगतोय तुम्हाला? इकडे लक्षात ठेवा, जीकेचे जरी सगळे प्रश्न बरोबर येत नसले, बरं प्रश्न बरोबर येणार म्हणून वाचायचंच नाही असं काही होतं का रे? नाही. 100% कॉम्पिटिशन खूप जास्त वाढत आहे. लक्षात येतंय? कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, स्पर्धा खूप जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही विषयाला निग्लेक्ट करू नका. गणित जो विषय तुम्हाला येतोय त्याला सुद्धा रिव्हिजन देत राहा. स्पर्धेत टिकायचंय तर ह्या गोष्टी कराव्याच लागणार आहे. मला हे येतंय म्हणून मी बाजूला सोडलं, अशा प्रकारे चालणार नाही. 4ही विषय तेवढेच महत्व देऊन, प्रत्येक विषयाला तेवढंच वजन देऊन ते करायचे. हा, त्याच्यामध्ये तुमचा एखादा विषय तुम्हाला अवघड जातो, इंग्रजी अवघड जाते, त्याला जास्त वेळ देऊ शकता. याचा अर्थ इंग्रजीला जास्त वेळ द्यायचा, मराठी करायचंच नाही असंही नाही. सगळ्याच विषयाला तेवढेच भर देऊन तुमच्या अभ्यासानुसार तुमचा कोणता विषय चांगला झालाय याच्यानुसार कमी जास्त करू शकता. पण विषय निग्लेक्ट किंवा एखाद्या विषयाकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका. 4ही विषय परफेक्टच करा. जीके मध्ये तुम्ही वाचन करत राहा. वाचन केल्यावर बरोबर तुमचा अंदाजे जरी गोळी मारली तरी उत्तर बरोबर येतं, कारण तुम्ही लिंक लावत असता. त्यामुळे न वाचता जाणं आणि 3च विषय मी परफेक्ट करतो असं चालत नाही. सगळे विषय तुम्हाला त्या ठिकाणी परफेक्ट करायचे आहे. मगाशीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे. याच्यामध्ये टीसीएस पॅटर्न नुसारच मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिकेच्या आधारावरच आपण ही बॅच घेतलेली आहे. याच्यामध्ये तुमचे सर्व विषय कव्हर केले जाणार आहेत. सर्व विषय त्याच्यामध्ये मराठी आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, इंग्रजी व्याकरण आहे, जीके आहे. सगळे विषय अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर केलेले आहेत. तुम्हाला नक्की या बॅचचा फायदा होईल. महाराष्ट्र अकॅडमीचं आपलं ॲप आहे, त्या ॲपवर जा, प्ले स्टोअरवर ते डाउनलोड करा आणि ते डाउनलोड करून या बॅचचा फायदा घ्या. त्याच पद्धतीने मगाशी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगितली मी, टीसीएस पॅटर्न असेल, एमपीएससी असेल, या प्रत्येक पॅटर्नच्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका, त्यांचं विश्लेषण, व्हिडिओ विश्लेषण, नोट्स, असं मोफत मोठ्या प्रमाणावर कंटेंट आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर उपलब्ध आहे. त्याचाही तुम्ही फायदा घेऊ शकता. तुम्हाला नेमका अंदाज येईल कशा कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. त्याच पद्धतीने अजून आगामी तलाठी भरतीसाठी किंवा सरळ सेवेसाठी आपण कोणते कोणते उपक्रम सुरू केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय, ते उपक्रम सुद्धा तुम्ही सांगू शकता. आपल्या चॅनलवर रोज लाईव्ह सेशन चालू आहेत, त्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्व विषयाची मोफत युट्यूबवर सुद्धा तयारी करून घेतली जाते. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवलं नसलं सबस्क्राईब करा. ह्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी आहेत, त्याचा फायदा करून घेण्याचा तुम्ही प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे. अजून तलाठी पदाबद्दल किंवा इतर सरळ सेवेबद्दल कोणतेही तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न हा आमच्याकडून, आमच्या टीमकडून केला जाईल. धन्यवाद.